नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतोच लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे घरात थेट श्रीमंती, आनंद आणि मंगलमय वातावरण येतं। पण तुम्हाला माहिती आहे का हो, गणपतीची मूर्ती निवडताना जर थोडीशी जरी चूक झाली तरी बाप्पाच्या आगमनाचा संपूर्ण शुभ परिणाम कमी होऊ शकतो। होय, अनेक जण नकळत मूर्ती निवडताना काही चुका करतात आणि त्या चुका आपण कधीच करू नयेत। पण आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत की काय करावं, कुठली मूर्ती निवडावी, कशा पद्धतीने निवडावी, हे सर्व काही। तर मंडळी, मूर्ती निवडताना सर्वात पहिले पाहावा तो मूर्तीचा आकार, शेप आणि पोश्चर। गणपती बाप्पांची बसलेली मूर्ती म्हणजेच आसनस्थ ही मूर्ती घरगुती पूजेसाठी शुभ मानली जाते। उभ्या मूर्ती व्यावसायिक किंवा सार्वजनिक मंडळात अधिक योग्य मानल्या जातात। घरासाठी उभी मूर्ती घेतली तर मन अस्थिर राहू शकते, म्हणून नेहमी घरासाठी शांत, प्रसन्न, आसनस्थ अशी मूर्ती निवडा। दुसरं म्हणजेच मूर्तीचा चेहरा व भाव। बाप्पाचा मोठा डोळा, शांत आणि हसरा चेहरा असावा। रागीट, टोकदार डोळ्यांच्या मूर्ती सहसा घेणे टाळावे। बाप्पांच्या मूर्तीचा हास्यवदन रूप घरात आनंद, सौख्य व समाधान घेऊन येत असतं। आता तिसरं म्हणजेच सोंड, ट्रंक डायरेक्शन। गणपतीच्या सोंड्यांचं खूप महत्त्व आहे। डावीकडे वळालेली सोंड म्हणजेच वामवर्त घरगुती पूजेसाठी उत्तम मानली जाते। यामुळे लक्ष्मी प्राप्ती आणि घरातील समृद्धी वाढते। तर उजवीकडे वळलेली सोंड म्हणजेच दक्षिणवर्त अत्यंत कठीण पूजाविधी यासाठी लागतात। चुकीने केल्यास दोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ही मूर्ती जर आणली तर एखाद्या पुजाऱ्याच्या हस्तेच काळजीपूर्वक करा। सरळ सोंड असेल तर ही घरगुती साधनेसाठी उत्तम। आता साध्या घरगुती पूजेसाठी डावीकडे वळलेली सोंड असलेली मूर्ती ही सर्वोत्तम असते। आता मूर्तीचा आकारमान कसा असावा, तर मूर्तीचा आकार हा घराच्या जागेनुसार आणि आपल्या सामर्थ्यानुसार असावा। खूप मोठ्या मूर्ती घेऊन घरात अडचण निर्माण होणे सहसा टाळावे। शास्त्रानुसार 1 फूट ते 3 फूट आकारमानाची मूर्ती घरासाठी अगदी उत्तम मानली जाते। आता पाचवा पर्याय म्हणजे मूर्तीचा रंग, कलर आणि मटेरियल। शुभ रंग हा पांढरा, हिरवा, केशरी आणि सोनसळी या रंगांच्या मूर्ती तुम्ही आणा। शक्यतो शाडू मातीच्या मूर्ती घ्याव्यात, कारण त्या पर्यावरणपूरक आहेत आणि शुद्धतेचं प्रतीक आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळाव्यात, कारण त्या विरघळत नाहीत आणि पर्यावरणाला यामुळे हानी पोहोचते। आता 6वं म्हणजे मूर्तीतील हातातील चिन्ह, सिम्बॉल्स। तर मोदक, पाश, अंकुश, कमळ यासारखी चिन्ह असलेली मूर्ती ही उत्तम मानली जाते। मग हात रिकामे किंवा विचित्र शस्त्र हातात घेतलेली मूर्ती सहसा आपण टाळावी। आता जेव्हा आपण मूर्ती निवडत असतो तेव्हा आपल्याकडून कुठल्या चुका अगदी सहज होऊन जातात आणि आपल्याला कळतही नाहीत, तर त्या म्हणजे केवळ आकर्षक दिसते म्हणून आपण मूर्ती निवडतो। दुसरं म्हणजे मित्र किंवा इतरांच्या सांगण्यावरून आपण उभी मूर्ती विकत घेतो। त्याचबरोबर पीओपी मूर्ती घेऊन नंतर विसर्जनाच्या वेळी आपल्याला अडचण आपणच करून घेतो। त्यानंतर चौथा म्हणजे सोंड उजवीकडे असूनही साधी पूजा चालेल असा गैरसमज करून उजव्या सोंडेचा गणपती आपण विकत आणणे। 5वं म्हणजे घराच्या जागेपेक्षा खूप मोठी मूर्ती आणून बाप्पाच्या प्रतिष्ठापनेत अडथळा आपणच निर्माण करतो। तर या पद्धतीच्या सामान्य पण अगदीच वाईट परिणाम असणाऱ्या चुका टाळाव्या। आता योग्य मूर्ती जर निवडली तर त्याचे काय फायदे होतात, तर घरात शांतता व समृद्धी टिकून राहते। कुटुंबात ऐक्य, सौहार्द आणि आनंद वाढतो। बाप्पाची कृपा घरावर वर्षभर राहते आणि यामुळे विसर्जन सोपं, सुंदर आणि पर्यावरणपूरक होतं, कारण या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात। मंडळी, या होत्या काही गणपती बाप्पाच्या खरेदीपूर्वीच्या पण अगदी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण टाळल्या पाहिजेत। गणपती बाप्पाची मूर्ती ही केवळ सजावटीसाठी नसते, ती आपल्या घरात येणाऱ्या श्री गणेशाच्या शक्तीचं प्रतीक असते।
त्यामुळे मूर्ती निवडताना फक्त सुंदरता न पाहता त्यामागचं शास्त्र, परंपरा हे लक्षात घ्या. यावर्षी बाप्पाचं आगमन आपल्या घरात अजून मंगलमय होईल यासाठी मूर्तीची निवड अगदी विचारपूर्वक करा. चला तर मग सारे गणपती बाप्पांचं आगमन करूया. गणपती बाप्पा मोरया.